मुलांनी पण फर्स्ट टाइम वोटिंग केलं आज तुमच्या. केलं पहिलं मतदान आहे. पहिलं मतदान फर्स्ट टाइम वोटिंग केलंस तू आज. फर्स्ट टाइम वोटिंग केलंय. आनंद आहे. 30 वर्ष आलं की जण माझ्या वडिलांना निवडून देतात. आज माझी पहिलीच संधी निवडून द्यायची. आज पुणेकर खऱ्या अर्थानं निवडणूक जिंकणार आहेत. जी निवडणूक पुणेकरांनी 2 महिन्यामध्ये हातामध्ये घेतली होती, पुणेकरांचा जनमत घेऊन काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी दिली आणि पुणेकरांवर विश्वास ठेवून उमेदवारी माझी जाहीर झाल्यानंतर मी पुणेकरांचा उमेदवार झालो. आज पुणेकर लोकशाही पुणेकर जिंकताना तुम्हाला दिसतील. आज सकाळपासून अनेक नागरिक भेटतात आणि 1 नंबर बटन आणि पंजा हा चालू झालेला आहे पुण्यात. हा 6 वाजेपर्यंत थांबणार नाही. हा लोकसभेपर्यंत पंजा जाणार आहे. इतक्या अनेक वर्षामध्ये नगरसेवकाची निवडणूक लढवलीत, आमदारकीची निवडणूक लढवलीत, आता थेट खासदारकीची निवडणूक लढवता त्यासाठी मतदान करताय. विचार आला होता गल्लीपासून दिल्लीपर्यंत कधी जाईल? या गल्लीत विट्टी दांडू खेळलो, गोट्या खेळलो, मोठा झालो, धडपडलो. या गल्लीने लहानाचा मोठा पुणेकरांनी केला. आज लोकसभेचं मी मतदान करतोय. प्रचंड आनंद आहे आणि माझ्या स्वतःसाठी करतोय मी. आणि त्याच्यामुळं कुठल्या भावना आता शिल्लक राहिल्या नाहीत. आयुष्यामध्ये मला पुणेकरांनी या भागाने प्रचंड दिलंय. गल्ली ते दिल्लीचा प्रवास कसा? या गल्लीतून दिल्लीत जाणार आहे. आता तुम्ही सगळे आहे. मग या इलेक्शनला हु इज दिस या डायलॉगला उत्तर असेल का? हुई जी हा उत्तर आता वर्षानुवर्ष ते देणार आहे. मी जोपर्यंत निवडणुका लढवतोय तोपर्यंत हुई दंगेकर हा सगळ्या पुणेकरांना दिसणार. प्रचंड प्रमाणामध्ये पैसा वाटप, लोकशाहीची दिवसाढवळ्या हत्या करण्याचा प्रकार भारतीय जनता पार्टीने केल्यानंतर मी लोकशाहीच्या दरबारात मांडी घालून बसलो आणि दाद मागितली पुणेकरांसाठी. आणि स्वाभिमान पुणेकरांचा कार्यकर्ता म्हणून उमेदवार म्हणून मी त्यांच्या विरोधात लढाई लढलो. भ्रष्टाचाराचा पैसा रस्त्यावर आला तो बंद करण्याचा प्रयत्न मी केला आणि चुकीच्या पद्धतीने निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न आहे तो हाणून पाडण्याचा प्रयत्न केलाय. मी पण मतदान केलेलं आहे आणि दंगेकर साहेब निवडून येणार आहेत हा विश्वास आहे. माझ्या मुलांनी आज पहिल्या वेळी मतदान केलेलं आहे त्यामुळे त्यालाही खूप विश्वास आहे की विजय हा आपलाच आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.